अमराठी व्यक्तीकडून राज ठाकरेंना धमकी देण्यात आली। राज ठाकरेंच्या हिंदी भाषिक विरोधी भूमिकेचा राग आला आणि या अमराठी व्यक्तीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी दिली आहे। तर सातत्याने मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद उफाळल्याचं दिसून येतं आणि राज ठाकरे यांनी सातत्याने मराठीसाठीची आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यांच्या भाषणांमधून असेल, त्यांच्या पत्रकार परिषदेतून असेल, आता या अमराठी व्यक्तीकडून राज ठाकरेंना ही धमकी देण्यात आलेली आहे। एका अमराठी व्यक्तीने राज ठाकरेंना ही धमकी दिली आहे। त्यामुळे आता मनसे नेत्यांकडून या सगळ्या धमकीवरती कशी प्रतिक्रिया येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर अमराठी व्यक्तीकडून राज ठाकरेंना धमकी देण्यात आली आहे। सातत्याने मुंबईमध्ये अमराठी नागरिकांचं वास्तव्य वाढतंय अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली आहे। आपल्या भाषणामधून असेल, पत्रकार परिषदेतून असेल, त्यांनी सातत्याने ही भूमिका घेतली आणि यातच आता या अमराठी व्यक्तीला राग आल्यानं त्यानं थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी दिलेली आहे। तर ही बातमी आपण पाहतोय। राज ठाकरेंच्या हिंदी भाषिक विरोधी भूमिकेचा राग आला आणि त्यामुळे या अमराठी व्यक्तीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट धमकी दिली आहे। तर एकीकडे राज ठाकरे यांची ही सातत्याने मराठी विरोधी भूमिका असल्यानं मनसे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नेते असतील, त्यांच्याकडून सातत्याने मराठीसाठीची आंदोलनं केली जातात। मराठीसाठी सातत्याने मनसेची आंदोलनं ही महाराष्ट्रभर प्रचलित आहे आणि यातच आता या अमराठी व्यक्तीने राज ठाकरेंना धमकी दिल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून, कार्यकर्त्यांकडून कशा पद्धतीने यावरती प्रतिक्रिया येतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।